नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत, पण सुरुवात 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे त्या बातम्यांनी। मावळ इथले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराकरता आलेल्या उदयनराजेंच्या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली। यावेळी टीका करताना चक्क त्यांनी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज काढला। मोदींकडून चुकलेल्या निर्णयाची आठवण करून देताना त्यांनी अशा प्रकारे टीका केली। उदयनराजेंच्या या टीकेने उपस्थितांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं। अजून सुद्धा रात्री तुम्ही बघा कितीतरी गाढ झोप लागली असेल आणि हा आवाज आला तर काय डस्किन जागा येते की नाही, येते का नाही एवढं सांगा फक्त। आवाज कोणाचा आहे परत सांगतो, तुम्ही इथं काय चुकतंय। चौकीदार का असा आवाज काढतो, मार खायचा का? नेहमीच आपल्या मिश्किल टीका टिप्पणीसाठी प्रसिद्ध असणारे अजित पवार यांनी पुन्हा एकदा पिंपरीच्या सभेमध्ये टिप्पणी केली आहे। अविवाहितांच्याही अनेक समस्या आहेत आणि त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याकरता पार्थला संसदेत पाठवा, असं काहीसं अजब आणि मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केला। पिंपरी चिंचवडच्या पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते। इथं पार्थ तो तर बॅचलर आहे, त्याला संधी दिलेली। काही लग्न झालेले उमेदवार तिथंच गेले पाहिजे, तसं काही बिन लग्न झालेले पण गेले पाहिजे। पण बिन लग्न झालेला जो वर्ग आहे त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे ना। 28-30 वयोगटातलं किंवा त्यांच्या काही समस्या आहेत ना, काय त्यांच्या समस्या आहेत तिथं मांडल्या पाहिजे। रणजितसिंह मोहिते पाटील हे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले, पण अद्यापही त्यांच्या मनातून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ ही निशाणी काही गेल्याचं दिसत नाही। सांगोला इथल्या सभेमध्ये त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मत देण्याचं आवाहन करून टाकलं। पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय। ज्यांना आपल्या पाण्याला विरोध केलेला आहे त्याला आपल्याला उभा करायचं नाही। ज्यांना आपल्या पाण्याला पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना आपल्या भविष्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्या मागे उभं राहायचंय आणि ती भूमिका आपण घ्यावी। उद्याच्या 23 एप्रिलला आपलं घड्याळ राज ठाकरेंच्या नांदेडमधल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं। मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि आता उमेदवार नसलेली सेना, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं। तसंच नांदेडमधल्या प्रचारासाठी चव्हाणांनी भाडोत्री माणूस आणला, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली। तर मराठवाड्याचं वाळवंट का झालं हे अशोक चव्हाणांना विचारा, अशा शब्दात त्यांनी चव्हाण आणि ठाकरेंचा समाचार घेतला। नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांविरोधात भाजपनं प्रताप चिखलीकरांना रिंगणात उतरवलं आहे। अशोकरावांची अवस्था बघा, त्यांनी मंच किरायाने आणला, त्यांनी खुर्च्या किरायाने आणल्या, त्यांनी माणसं किरायाने आणले आणि काल नेता देखील किरायाने आणला। किरायानं नेता आणि किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहेत। पण अशोकराव तुम्ही कोणाला आणलं या ठिकाणी, कोणाला आणलं? अरे बाबा, काय अवस्था आहे त्या राज ठाकरे त्यांच्या मनसेची। तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, आणि त्याच्यानंतर झाला उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना। म्हणजे काय अवस्था आहे, लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले। आपल्याकडे म्हणतो ना, बघा बघा रथाला म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतं खुळं, अशा प्रकारची अवस्था आहे। काल या ठिकाणी राज ठाकरे म्हणत होते मराठवाड्याचं वाळवंट झालं। खरंय,
पण माझा सवाल आहे, या मराठवाड्याचं वाळवंट कोणाच्या काळामध्ये झालं? जरा उत्तर द्या अशोकराव, जरा उत्तर द्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी. या मराठवाड्याचं वाळवंट करण्याचा पाप कोणाचा आहे? मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे पळवून देणारं कोण आहे? पण हे सरकार आल्यानंतर आम्ही सांगितलं, खबरदार, मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी हे मराठवाड्याला परत करावं लागेल आणि ते पाणी 60 TMC पाणी आणण्याचं काम आम्ही केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देशात 2 पंतप्रधान हवेत, दिल्लीसाठी 1 आणि काश्मीरमध्ये दुसरा, अशा शब्दात मोदींनी पवारांसह काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. मात्र मोदींची ही टीका म्हणजे केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. अरे शरद राव, आपने तो देश के नाम पर कांग्रेस छोड़ दी थी, कांग्रेस को तोड़ दी थी. अब देश में 2 प्रधानमंत्री होने की बात पर आप कब तक चुप रहोगे? कब तक चुप रहोगे? आपके साथी खुलेआम भारत में 2 प्रधानमंत्री होने की बात कर रहे हैं. अरे छत्रपति शिवाजी की धरती के होकर आपको नींद कैसे आ रही है शरद राव? यापूर्वी घरात डायरेक्ट मोदींनी घराण्यावर तुमच्या टीका केली, घरातली जे वाद आहेत ते आहेत असं सांगितलं. पण कालच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना असं म्हटलंय, 2 पंतप्रधान हे पवारांना मान्य आहेत का? आणि ते विदेशी चष्म्यातून राजकारणाकडे बघतात का? राष्ट्रवाद मान्य नाही का? 2 पंतप्रधान अनेक होत्या, एकाही मिळतील, 3 मिळतील. या देशात घेतलीनं एकच पंतप्रधान असतो. त्यामुळे हे 2 पंतप्रधानांचा प्रश्न आणल्याबद्दल प्रश्न तो वेगळा होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतो आणि हा ट्रेंड अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असतो. जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरामध्येही असाच एक ट्रेंड पाहायला मिळतोय आणि हा ट्रेंड जाऊन पोहोचलाय थेट शरद पवारांपर्यंत. आपण पाहूयात कोल्हापुरामध्ये नेमकं चाललंय काय. ऐकलंस काय मंडळी हे गाणं? आपलं ठरलंय हा शब्द कोल्हापुरात सध्या लय गाजायला लागलाय बरं का. या आधीच जर बघितलं तर भावा, नादखुळा, काटाकीर, लय भारी असलं शब्द कोल्हापूरकरांनी राज्याला दिलेलेच आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत एक शब्द लय गाजतोय बरं का, आणि तो म्हणजे आपलं ठरलंय. त्याचं असं आहे मंडळी की मुन्ना आणि बंटीचा वाद आता काय नवा राहिलेला नाही. धनंजय महाडकांना सतेज पाटलांचा कडाडून विरोध आहे आणि त्यामुळेच आघाडीचा धर्म बाजूला टाकून बंटी पाटलांचा गट आता मुन्ना महाडकांचा वचपा काढण्यासाठी तयार झालाय बरं का. आणि त्यामुळं बंटी पाटलांचे सगळे कार्यकर्ते फक्त एवढंच म्हणतात, आपलं ठरलंय. एवढंच नाही तर आपलं ठरलंय हे गाणं बी सोशल मीडियावर लय धिंगाणा घालालंय. लोकसभेला ज्यांनी आपल्याला फसवलेलं आहे त्यांना आपण काही मदत करायची नाही, हा निर्णय आपला पक्का आहे. आपण सगळेजण ताकदीनं एका विचारानं चांगल्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. आता कोल्हापुरात हा शब्द गाजतोय म्हटल्यावर जाणतं राजा असलेल्या शरद पवारांच्या कानावर पडणार नाही असं होणं शक्यच नाही. आणि म्हणून कोल्हापुरातल्या एका जाहीर सभेत थोरल्या पवारांनी नाव न घेता बंटी पाटलांना टोला हाणलाय. तुमचं ठरलं असलं तरी मी बी ध्यानात ठेवलंय असं म्हणत बंटींना पवारांनी ठणकावलंयच. सगळीकडे जाहिरात आम्ही ठरवले, काय म्हणलं म्हणलं आम्ही ठरवलं. बघितले का तुम्ही जाहिरात? ठीक आहे, तू ठरवलं, मी बी ध्यानात ठेवले. लक्षात ठेवा, मी बी ध्यानात ठेवलेले. आता बंटी मुन्नाचा वाद टोकाला गेलाय आणि त्यामुळे शरद पवारांच्या कोल्हापूरच्या फेऱ्या सुद्धा वाढायला लागल्यात. मात्र कुणी काय ठरवलं आणि कुणी काय ठरवलं तरी मतदार राजानं काय ठरवले ते बी लय महत्वाचं आहे नाही का. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.